आज कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी धरणे आंदोलन। अभिजित दिपके दिल्लीमध्ये दाखल, दिल्ली पोलिसांचा विमानतळावरती तगडा बंदोबस्त, समर्थकांना दिल्ली विमानतळावर न येण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधील दिपकेच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक पुन्हा एकदा एसीबीच्या रडारवर, बेहिशोबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र, रत्नागिरी एसीबी कडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लावणारं, आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, विजय वडेट्टीवारांचं विधान। दिल्लीमधल्या दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण झालेच पाहिजेत, राज्याचे आणि देशाचं नुकसान चालणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी। खासदार श्रीकांत शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, शिवसंवाद दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांची घेणार बैठक, बंडखोर रेश्मा काळेंचं मन वळवणार का याकडे लक्ष। बंडखोरीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, जळगाव नाशिकच्या बंडखोरीवरती तोडगा निघेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा विश्वास। आमची संख्या आणखी वाढणार, 59 आमदार फोडल्यानंतर ऋतुवता बॅनर्जींचा नवा दावा। केईएम रुग्णालयातील सर्व एमआरआय मशीन्स बंद, एमआरआयसाठी रुग्णांना पुढच्या 2 महिन्यांची तारीख, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिकेच्या रुग्णालयांची बिकट अवस्था। मध्य रेल्वेवरती आज विशेष मेगा ब्लॉक, आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकलची सेवा बंद, दुपारी 2 वाजल्यापासून ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक। जुन्नरच्या खामगावमध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी, दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक, जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याचा प्रकार वाढला। विदर्भात पुढचे 5 ते 7 दिवस पावसाची शक्यता, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। ढगफुटी सदृश्य पावसानं साताऱ्यातील कुकुडवाड हादरलं, म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे, मालवणीमध्ये पावसाची हजेरी। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे घरांवरील लोखंडी पत्रे उडाले। येवला तालुक्यातील डाळिंब उत्पादक तेला रोगामुळे परेशान, 6 एकर डाळिंब बागेवर चालवली कुऱ्हाड आणि फिरवला ट्रॅक्टर। सर्वसामान्यांचा खिसा होणार आणखी रिता, आता कटिंग दाढीसाठी द्यावे लागणार जादाचे पैसे, आजपासून दरांमध्ये 20% दरवाढ। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड सजला, देशभरातील शिवभक्तांची किल्ले रायगडावर मांदियाळी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा, शाहू पॅलेस दिमाखदार सोहळा तिथे पार पडला, अनेक शिवभक्तांची सुद्धा हजेरी। E85 इंधनांवरती प्रति लिटर 20 रुपयांची सवलत, देशभरामध्ये निवडक ठिकाणी विक्री झाली सुरू। मत्स्य उत्पादन निर्यातीवरती भर, पुढच्या 5 वर्षामध्ये निर्यात $30 अब्ज नेण्याचं उद्दिष्ट, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती। सुखोई 57चं संयुक्त उत्पादन, भारताला लढाऊ विमान विक्रीविषयी पुतीन यांच्याकडून शक्यता व्यक्त। भारताकडून अमेरिकेचा गैरफायदा, व्यापार शुल्कावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप। भारतीय दाम्पत्याची अमेरिकेमध्ये $55 लाख देणगी, उद्योजक दाम्पत्य ब्रिज अग्रवाल सुनीता अग्रवालांकडून विक्रमी देणगी, ह्यूस्टन परिसरातील वैद्यकीय सेवांच्या विस्तारासाठी मदतीचा हात।
अफगाणिस्तानवर पहिल्या कसोटी सामन्यामध्ये टॉस जिंकून गिलचा फलंदाजीचा निर्णय. युवा मानव सुथारचं कसोटीमध्ये पदार्पण.